धडधड होत असते की कधीही काही होऊ शकतं. आम्ही चारही उमेदवार मागील 15 दिवसापासून प्रचंड अहोरात्र मेहनत घेऊन प्रचार करत आहोत. जनतेपर्यंत, प्रत्येक घटकापर्यंत आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. गटारांचा प्रश्न गंभीर आहे, सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था आहे. एक नंबरला मी स्वतः, माझं मशाल चिन्हाचं बटन एक नंबरला आहे. जनतेने जर आम्हाला निवडून दिलं तर नक्कीच या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही बदल करायचा प्रचंड ताकदीने प्रयत्न करू. नमस्कार, नवशक्ती यूट्यूब पेजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सध्या राज्यात 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांचं रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराच्या तोफा धडकतायत. यातच आज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार शहाजी संपत खुसपे यांच्यासोबत आपण खास बातचीत करणार आहोत. नमस्कार, तुमचं नमस्कार. नवशक्ती यूट्यूब पेजमध्ये खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे या प्रभागाचा विकास करण्याच्या दृष्टीने तुमचं काय विजन आहे? माननीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते राजनजी विचारे साहेब व ठाणे जिल्हा प्रमुख केदारजी दिघे साहेब यांनी जो विश्वास दाखवून प्रभाग क्रमांक 13 मध्ये जी उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला सार्थक करण्यासाठी आम्ही अहोरात्र माझ्या प्रभागाचे चारही उमेदवार माननीय संजय दळवी साहेब, हिंगे मॅडम आणि घाटवळ मॅडम, आम्ही चारही उमेदवार मागील 15 दिवसापासून प्रचंड अहोरात्र मेहनत घेऊन प्रचार करत आहोत. प्रत्येक जनतेपर्यंत, प्रत्येक घटकापर्यंत आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये बघायला गेलं तर प्रचंड समस्या आहेत. आता अनधिकृत इमारतींना लोकांचा घराचा प्रश्न आहे. नाल्याच्या बाजूला ज्या राहणारी लोक आहेत ते जीव मुठीत घेऊन राहतात. दर पावसाळ्यात त्यांना धडधड होत असते की कधीही काही होऊ शकतं. तसेच ज्ञानेश्वर नगरमध्ये गटारांचा प्रश्न गंभीर आहे, सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था आहे. असे अनेक गोष्टी आहेत ते जे सध्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहे. तर जनतेने जर आम्हाला निवडून दिलं तर नक्कीच या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही बदल करायचा प्रचंड ताकदीने प्रयत्न करू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने यावर्षी म्हणजे या निवडणुकांमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. याच्यामुळे वर्षानुवर्ष कार्यरत असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. हा नाराजीचा सूर कुठेतरी ह्या प्रभागात पण दिसतो. तर ह्या नाराजीच्या व्यक्तींच्या मनधरणी करून कशा पद्धतीने या निवडणुकांकडे तुम्ही नाराजीचा सूर म्हणले की आता एक तिकीट एक असतं. एका व्यक्तीला तिकीट देऊ शकतात आणि इच्छुक 6, 8, 10 असतात. प्रत्येक व्यक्तीला तर तिकीट जाऊ शकत नाही. शेवटी पक्ष ज्या योग्य व्यक्तीला समजेल असं तिकीट दिल्यानंतर नाराजी अशी नाही आहे. तिकीट मिळाल्यानंतर सगळ्यांशी चर्चा करून सर्वांना संगतमताने सोबत घेऊन आपण पूर्ण ताकदीने काम चालू केलेले आहे. असं या प्रभागाचा प्रचार पाहिला तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनेक नागरिक तुमच्या प्रचारात असले नसले तरी सुद्धा तुमचा प्रचार करताना आम्ही पाहिले. तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही कसं करताय? तसं बघायला गेलं तर प्रभागात ही लढाई प्रस्थापित, आमच्या समोर जे उमेदवार आहेत हे गडगंज आणि प्रचंड प्रस्थापित लोक आहेत आणि आमच्या पॅनलचे जर उमेदवार आहेत हे सगळे विस्थापित आहेत. म्हणजे त्यांच्याकडे अशी प्रचंड आहेत, म्हणजे विस्थापितांच्या विरोधात लढाई प्रस्थापित अशा पद्धतीचे आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा आम्हाला उदंड प्रतिसाद मिळतोय. आम्ही दररोज सकाळी 9 ते दुपारी 2-2:30 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5-5:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रचंड मेहनत घेऊन प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचतोय. त्यामुळे लोकांचा आमच्यावरती विश्वास वाढत आणि आम्ही आत्ताच निवडणुकीपुरतंच कार्यरत नाही आहे. दळवी साहेब म्हणा, बाकी हिंगे मॅडम, हे ते मी स्वतः, आम्ही हे गेली अनेक वर्ष लोकांसाठी प्रभागात कार्यरतच आहोत. त्यामुळे लोकांचा विश्वास आहे. पाहिलं तर अनेक कोरोनाच्या काळात असू देत किंवा ड्रेनेज लाईनचा प्रश्न असू देत, अशा अनेक गोष्टींवरती तुम्ही नेहमी कार्यतत्पर राहिलेला आहात. हो, नक्की. मी तरी सुद्धा हा स्लम एरिया आहे, त्याच्यामुळे गटार मीटर हा प्रश्न लगेच सुटेल असाही नाहीये. पण तुम्ही तुमच्या निवडणुकीत पुढे नगरसेवक म्हणून निवडून आल्याच्या नंतर सर्वात आधी कोणत्या विषयाला हात घालाल किंवा महापालिकेत कोणत्या प्रश्नाला आवाज उठवा? ॲक्च्युली प्रभागात तुम्ही बघायला गेलं ना तर एक बेसिक ॲम्युनिटीज ज्या नेसेसरी असतात, लाईट, गटर, रस्ता, पाणी, वीज, ह्या गोष्टीसाठीच इथली स्थानिक लोक झगडत आहेत. तर बाकी गोष्टी ॲम्युनिटीज ज्या सुखसोयीच्या गोष्टी, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, नाहीतर हॉल वगैरे, कम्युनिटी, अशा गोष्टींची कोणाची मागणीच नाही आहे. लोकांचं म्हणणं की आम्हाला बेसिक पियायला स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, लाईट आणि गटाराची चांगल्या क्वालिटीची गटारं, ह्या बेसिक नेसेसरीज गोष्टी इथे कमी आहेत. त्यामुळे प्राथमिक गोष्टी ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या त्याच्यावरतीच पहिल्यांदा फोकस राहील. क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये येतो या विषयी, क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट विषयी क्लस्टर संदर्भात आता तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे की मागील 10 वर्षापासून क्लस्टरचा हा विषय चालू आहे. त्याची मुहूर्तमेढ, त्याचा मुहूर्ताचा नारळ माझ्या विषयाने अंदाजे 8-10 वर्षापूर्वी फोडलेला आहे.
पण क्लस्टर ही खूप स्लो प्रोसेस आहे, त्यामुळे त्या प्रोसेसवरती किती विश्वास ठेवता येईल काय सांगू शकत नाही. SRA वगैरे ह्या गोष्टी आहेत. बघू आता कसं काय होईल त्याच्यावर. प्रभाग क्रमांक 13 हा स्लम एरिया आहे, उच्चभ्रू लोक इथे राहतात. या सगळ्यांना कशा पद्धतीने या निवडणुकीचं आवाहन तुम्ही कराल? कशा पद्धतीने या निवडणुका बॅलेट पेपरवर न होता मशीन ईव्हीएमच्या माध्यमातून होत आहेत? ईव्हीएम वरती ही सगळी प्रभागाची रचना जे अधिकृत उमेदवार कशा पद्धतीने प्रेझेंट केली आहे? निवडणूक आयोगाने आपल्याला 2 प्रकारच्या बॅलेट मशीन दिलेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये अ, ब, क, ड असे 4 प्रभाग आहेत. 13 मध्ये 1 नंबरला मी स्वतः, माझं मशाल चिन्हाचं बटन 1 नंबरला आहे आणि ब मध्ये 3 नंबरला अनिला हिंगेताई आहेत. क मध्ये 1 नंबरला वैशाली घाटवळताई आहेत आणि ड मध्ये संजय दळवी साहेब 2 नंबरला आहेत. तर सर्व नागरिकांना हेच आवाहन करेन की 15 तारखेला आम्हा 4ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या.